आज हम बात करेंगे वसई फाटा से लेके वसई स्टेशन की तरफ जो रोड जाता है उसके बारे में बात करेंगे, क्योंकि ये कई सालों से रोड यहाँ पे बहुत खड्डा पड़े थे, कभी काम नहीं हुआ था। आज हम बात करेंगे माननीय किशोर मोहिते जी से, जो सोशल वर्क और मानवाधिकार मिशन के कार्यकर्ता हैं और बहुत अच्छे कार्यकर्ता। आइए सर, कवरेज भारत में आपका स्वागत है। मेरा नाव माझे नाव किशोर जनार्दन मोहिते, मी सामाजिक कार्यकर्ता आहे। आता जसं की बघू शकता आपण की आपला वसई फाटा ते वसई ईस्ट रेल्वे पुलापर्यंत हा जो मुख्य रोड आहे त्याची खूप दयनीय अवस्था झालेली होती आणि त्या संदर्भामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे पत्रव्यवहार देखील झालेले आहेत की या ठिकाणी रोडची दुरुस्ती केली गेली पाहिजे। आता आपण जसं की पाहू शकता की हे जे बी टेंडर काढलेले जे बी कॉन्ट्रॅक्ट आहे जे बी रोड याच्यासाठी दिलेले आहे नवीन करण्याकरता ज्यावेळी कॉन्ट्रॅक्टरला, आता या ठिकाणी जवळजवळ मला वाटतं की 1.5 इंचीचा फक्त डांबरी मटेरियल अर्धा इंच, अर्धा इंच किंवा 1 इंचच्या आसपास असू शकतो आणि त्यानंतरला 1.5 इंचीची फक्त डबरची कोटिंग आहे खाली। आता ह्या सर्व रोडची जशी दुरुस्ती केलेली आहे, हा जो नवीन जसा रोड निर्माण केलेला आहे, तर ह्याकडे पाहता आपल्याला समजू शकते की हा रोड किती दिवस चालेल। माझ्या मते तर फक्त हा रोड जो आहे ना, पावसाळ्याचा सीझन जर गेला ना तर 6 महिन्यामध्ये संपूर्ण हा खराब होईल वापस। तर अशा पद्धतीने निष्कृष्ट दर्जाची एक काम केलेलं आहे पूर्ण ह्या रोडचं। तर माझं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये ज्या बी व्यक्तीला एक कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे महानगरपालिकेने हे रोड दुरुस्तीचं, तर ते कॉन्ट्रॅक्टरने ते टेंडर रद्द करायला पाहिजे आणि त्याचं बिल थांबवायला पाहिजे, कारण की हे संपूर्ण रोड जे आहेत संपूर्ण निष्कृष्ट दर्जाचा तयार केलेला आहे आणि जनतेचे पैसे जे आहेत ते वाया घालवलेले आहेत। आता जसं की मी मागणी केली तर यामध्ये असं आहे की हा जो रोड ज्याच्याकडे हा टेंडर जे पास करून ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे हे देण्यात आलेले आहे रोड तयार करण्याचं काम, तर याची माझं म्हणणं असं आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याच्यावरती समिती गठीत करायला पाहिजे आणि या ठिकाणी जे आहे ना ती संपूर्ण या रोडची चौकशी करायला पाहिजे की याच्यामध्ये मटेरियल कुठल्या प्रकारचं वापरण्यात आलेलं आहे, ते चांगल्या दर्जाचं आहे का, व जसं की वर्क ऑर्डर होती वसई विरार शहर महानगरपालिकेची की या रोडमध्ये एवढं मटेरियल वापरलं गेलं पाहिजे, त्या पद्धतीचं मटेरियल या कॉन्ट्रॅक्टरने वापरलेलं आहे का, त्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करणं हे गरजेचं आहे। आणि आता आपण पाहू शकता की हा रोड तर निष्कृष्ट दर्जाचा आहे, तो सिद्ध होत आहे, सीधा आपण पाहतोय तर त्याच्यावरच माहिती पडतंय। तर या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून आणि जे लोक दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायला पाहिजेत, कारण की अशा पद्धतीने सर्वसामान्य जनता जे टॅक्स भरतात आणि त्यांचे पैसे असे व्यर्थ वाया घालवले जातात, ते अत्यंत चुकीचं आहे।